नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. आज आम्ही सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने एकत्र येऊन पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. सर्व राऊरी तालुक्यातले शहरातले हिंदू बांधव भगिनी हे एकत्र मोठ्या संख्येने आलेत. गेल्या 2 दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जी विटंबना झाली, त्यांचा फ्लेक्स बोर्डवरती फोटो जो 2 जिहादींकडून फाडण्यात आला त्याचा निषेध करण्यासाठी व गेल्या अनेक वर्षांपासून आपले हिंदू बांधव बांगलादेशमध्ये राहतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्याय त्यांच्यावरती होतोय आणि तो मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय. हे सगळ्या गोष्टी आज आपण पाहतो की भारत देशामध्ये आपल्या जगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यात आणि त्याचा कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे, ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. आता आम्ही सर्व धर्म समभावप्रमाणे वागतो, पण आता ते जर असल्या गोष्टी करत असले तर आम्हाला पण आता हातात दांडे घ्यायला काही जास्त वेळ लागणार नाही. आपण सर्वांनी खरं म्हणजे एकत्र आलं पाहिजे. एकत्र येऊन आता छत्रपती शिवाजी महाराज खरं म्हणजे आपले दैवत हे आपले देव आहेत आणि त्यांच्याविषयी जर असं एकेरी उल्लेख किंवा त्यांचा जर बॅनर फाडण्यात आला तर आपण कवर गप बसणार. मागे राऊरीमध्ये पण असाच प्रकार घडला, आता कोल्हापूरमध्ये घडला, महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारे घडतोय. भारतात मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. बांगलादेशमध्ये म्हणजे लहान मुलं जे 2, 3, 4 वर्षाचे मुलं आहेत त्यांना त्रास देत आहेत, महिलांना त्रास देत आहेत, पुरुषांवर अन्याय करतायत, मुलींवर वेगळ्या प्रकारचे घटना ते करायचं काम करतायत. तर अशा प्रकारचे हे जर सरडे आत्ताच जर दाबले नाही तर उद्या अजून मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी वाढतायत. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आज पोलीस प्रशासनाला हेच निवेदन दिलंय की आपण सर्वांनी जास्तीत जास्त हा आमचा निरोप हा वरती पाठवून याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. आता ते 2 जे आरोपी कोल्हापूरमध्ये आपल्याला सापडले, जे 2 सरडे आहेत, त्या सरड्यांचे तोंड दाबले पाहिजे, नाही तर त्यांचे मुंडके तरी छाटले पाहिजे. त्याशिवाय काय ह्या घटना थांबायच्या नाही. वारंवार अशा घटना म्हणजे घडणं एक मनुष्य विषय सहन करू शकतो, पण या आमच्या दैवताविषयी आम्ही बिलकुल 1% नाही, अर्धा टक्का पण सहन करू शकत नाही. तर आपण लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी. कारण की आपण पाहतो की राऊरीमध्ये पण असे भरपूर जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत, तर त्यांना पण पोलिसांनी तपासलं पाहिजे, त्यांना पण आपल्या जिल्ह्याच्या भारताच्या बाहेर काढलं पाहिजे. कारण की आपण पाहतो की इथं राहून आपलंच खाऊन हिंदू धर्माचं खाऊन खरं म्हणजे ते आपल्यावरच उलटायचं काम करून राहिले. तर असं मोठ्या प्रमाणात बघायला मिळतंय. काल आता पाहतो आपण श्रीरामपूरमध्ये एक घटना झाली, तिथं बी एक मोठा आरोपी त्या आरोपीच्या आरोपी आहे आणि त्याच्या जर अंतकालाला एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमतात म्हणजे आपला हा देश आपलं हे तालुका आहे कुठल्या मार्गावर चाललाय याच्यावर खरं म्हणजे आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. भविष्याच्या वाटचालीमध्ये मी एवढंच आता एक निषेध म्हणून सगळ्यांच्या वतीने एवढंच सांगतो की आता जर तुम्ही याच्यावर कारवाई केली नाही तर आता आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जे करायचं आम्ही ते करू आणि त्यानंतर तुम्ही काय मग आम्हाला म्हणायचं नाही की तुम्ही गप्प बसा. कारण की आता ते काही बी करायला लागले तर आपण कशाला गप्प बसणार आहेत. तर आता आम्ही एकत्र येऊन हेच सांगतो की भविष्याच्या वाटचालीमध्ये आम्ही सगळे हिंदू एकत्र आहोत. उद्या जिथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात काही पण लिहिलं जाईल, बोललं जाईल, कुणी बी आवाज उचलला तर त्या आवाजाला गप आम्ही 100% त्याचा बंदोबस्त करू. तो जो आवाज आहे तो चिरडायला वेळ लागणार नाही, तो चिरडून टाकू. आपण सर्वांना एवढीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर हे जे आतंकवादी आपल्या भारतामध्ये आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत, तालुक्यामध्ये आहेत, गावामध्ये आहेत, हे जे आधी लोक तर या लोकांना लवकरात लवकर पाकिस्तानला पाठवून द्या म्हणजे विषय संपून जाईल. पोलिसांनी या जबाबदारीने याच्यामध्ये काम केलं पाहिजे. आता जे कुणी असन कुणी जे आपण चौकशी लवकर करावा. 8 महिने झालेत आम्ही निवेदन दिले, इथं आपण रस्ता रोको झाला, आपण वेगळ्या मार्गाने त्यांना सूचना केल्या, वेगळे मार्ग सांगितले की आपण लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीत आरोपी पकडावा. आता आरोपी काय बाहेरचे नसते, इथं अशी गोष्ट करतात. म्हणून मी म्हणलं मागाशी की आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये पण बरेचसे जिहादी आतंकवादी आहेत, यांना लवकरात लवकर बाहेर काढा
जर पोलिसांना हे जमत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने करू. आम्हाला मग जे करायचं ते करू. पण उद्या जर आम्ही काय हातामध्ये दांडे घेतले तर तुम्ही काय मध्ये येऊ नका. मग आम्हाला नीट ज्यांना करायचं नीट करून काढू आम्ही. या तपासात पोलीस दिरंगाई करताय काय? आता पोलिसांसंग आम्ही आता बोललो. पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टीवर पाठपुरावा करतोय. तर आता आपण एक सगळ्यांच्या मताने त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण त्यांच्या माध्यमातून चालतोय. आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसातच पोलीस प्रशासन हे 100% या आरोपींना बाहेर काढीन आणि बाहेर काढून या आरोपींना लवकर आपण पाकिस्तानला पाठवून देणार आहे. आता हे हिंदुत्ववादी आमचे जे काही सकल हिंदू समाज आहे, आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत, सामान्य लोक आहेत, यांना पण वेळोवेळी त्रास द्यायचं काम चालू आहे. जर आता हे त्रास बंद झाला नाही तर आम्ही याच्यावर मोठी कारवाई करू, मोठी ऍक्शन घेऊ. याची देखील दखल घ्यावा. आणि माझं म्हणणं आहे की कोल्हापूरमध्ये जे 2 आतंकवादी भेटलेत त्यांना आणि बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला आढळतंय की इथे आरोपी पकडले, तिथे या सगळ्या आरोप्यांना जन्मठेप नाही तर फाशीची शिक्षा द्यावी हीच एवढी विनंती मी या निमित्तानं करतो. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.